मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. त्याच्या अगोदर पहिला भाग टाकलेला आहे, हा दुसरा भाग आहे, तर सर्वांनी आवर्जून बघायचा आहे. तर सत्यजितने त्या पावसात चाललेल्या त्या पांढऱ्या माणसाचा चेहरा पाहिला. पांढरी शुभ्र दाढी, डोक्यावर वाढलेले पांढरे केस असलेला 70कडे झुकलेला तो रुबाबदार माणूस होता. त्याच्या चेहऱ्यावर शांत संयमीपणा सळकत होता. बाबा, एवढ्या पावसात कुठे चाललात? पावसाचा आवाज जोरात होता, त्यामुळं सत्यजितला ओरडून बोलावं लागलं. बाबाने त्याच्याकडे पाहिलं आणि मंद स्मित करत म्हणाला, माझं निश्चित असं काही नसतं. मी चालत राहतो. जिकडे वाट घेऊन जाईल तिकडे जातो. त्यांचं बोलणं सत्यजितला खूपच फिलॉसॉफिकल वाटलं. तो हसला. बाबा, या मी तुम्हाला थोडंसं पुढे सोडतो. काही अंतरानंतर एका ठिकाणी फाटा आहे, तिथे तुम्हाला सोडून मी माझ्या मार्गाने जाईन. नको बेटा, मी कोणाचे उपकार घेत नाही आणि माझे पाय मजबूत आहेत, असं म्हणून तो चालायला लागले. सत्यजित विचार करायला लागला, माणूस चांगलाच इंटरेस्टिंग दिसतोय. आणखी अर्धा तासाचा प्रवास आहे. गप्पा मारी जाता येईल. त्याने गाडी हळूहळू बाबांच्या शेजारी घेतली आणि ओरडून म्हणाला, बाबा, तुमच्यावर उपकार नाही करीत. मी या माझ्यासोबत मलाही सोबत होईल. तुमच्याशी गप्पा मारीत जाता येईल. एक से भले दो, बाबा असले. चल, तू आग्रहच करतोस तर येतो मी. सत्यजित गाडीतून बाहेर आला. त्याने दरवाजा उघडला आणि बाबांना आत बसून तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. गाडी चालू केली. आता गाडीत वाजवणारे गाणे त्याने बंद केले. समोर पहा त्याने विचारले, बाबा कुठले तुम्ही? कुठे चाललात? बाबा हसले. या दोन्ही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाहीत, पण काहीतरी असेल ना सांगावं असे. आपण सहज विचारतोय. तुम्हाला वाटलं तर बोला, नाहीतर काही हरकत नाही. गप्पा मारता मारता प्रवास कधी संपतो कळत नाही. आणि नुसतं गप्प राहून प्रवास केला की तो खूप मोठा वाटतो, कंटाळवाणा वाटतो. बाबा, तुम्ही खूप फिलॉसॉफी बोलता. येस, आय वॉज स्टुडंट्स ऑफ फिलॉसॉफी, बट नाव आय एम नथिंग बट A1 पर्सनॅलिटी. ग्रेट बाबा, तुम्ही चांगले उच्च शिक्षित दिसता नाही, मी आहेच उच्च शिक्षित, पण खरे शिक्षण हे तुम्हाला अनुभवातूनच मिळते. हो, बरोबर बोलात. नदीचं मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये असं म्हणतात, पण नदीला मूळ आणि ऋषीला कूळ असतंच. हो, पण ते सांगायचं नसतं. बाबा हसतात. बरोबर, तसंच असतं, पण माझं तसं काही नाही. मी आपल्या मर्जीनुसार जगत आलो. भौतिक सुखाचा भरपूर आनंद घेतला. आता नको वाटते सारं. हे सारे जग भौतिक सुखाच्या मागे धावतं, पण त्याने मनाचे समाधान लाभलेच असं नाही. खरं आहे, मानवी मन आगाध आहे, ते कोणालाच कळे नाही. माणसं मुखवटा धारण करून आपल्या सभोवताली वावरत असतात. होय, खरं आहे, पण मग आपण विश्वास तरी कोणावर ठेवायचा? आपल्या स्वतःवर मला नाही पटत. आपले जवळचे काही जण असतातच, जसे आपले जवळचे मित्र, आपला परिवार, पत्नी असतात. असे अनेक जण असतात ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला हरकत नसते, पण सगळे सारखे नसतात. तुमच्या घरी कोण कोण आहेत? बाबा, मी, माझी पत्नी आणि एक छोटी मुलगी. छान. छोटी कुटुंब सुखी कुटुंब. हो बाबा, माझी पत्नी रीना कुटुंबाचं सगळं पाहते. मी फक्त बाहेरचं पाहतो. नोकरीनिमित्ताने मला सतत बाहेर फिरावे लागते. थँक्स रीना, सगळं व्यवस्थित करते. बाबा थांबले. पण बेटा, जास्त वेळ कुटुंबापासून दूर राहणे ठीक नसते. मानवी मन समजणे कठीण असते. ते कधी कोणावर बसेल सांगता येत नाही. बाबा, मी नोकरी धंद्याच्या निमित्ताने अनेक देश फिरलो. अनेक सुंदर स्त्रिया या निमित्ताने माझ्या सानिध्यात आल्या, पण मला त्यांच्याबद्दल तसं काही वाटलं नाही. वाटलं असेल, पण तू मनात दाबलंस. मला नाही वाटत तसं, पण बरं ऐक, मी तुला एक पत्ता देतो. त्या पत्त्यावर तू आज जाणार असशील तर जा. तुला तिथे एक वेगळेच जग पाहायला भेटेल. तू कल्पनाही केली नसशील असा काहीतरी वेगळा अनुभव तुला मिळेल. आहे का तुझी इच्छा? सत्यजित थांबला. पाऊस खूप कोसळतोय. रीना घरी एकटीच आहे. ती माझी वाट पाहत असेल. बाबा हसले. इथे कोणी कोणाची वाट पाहत नाही. सगळे आपलं आयुष्य आनंदात सुखात कसं जाईल यासाठी प्रयत्नशील असतात. मला नाही पटत. रीना माझी नक्कीच वाट पाहते. तिचा मला अनेकदा फोन आला होता. तुझी बायको तुझी वाट पाहत असेल. तू गेलास नाहीस तर ती अस्वस्थ होईल. बाबा हळू आवाजात अर्थपूर्ण पुटपुटले. हो, याबद्दल मला शंका नाही. ठीक आहे, आपण एक खेळ खेळू. सत्यजित प्रश्नार्थक मुद्रेने पाहायला लागला. बाबा पुढे म्हणाले, तिला सांग तू आज एका मित्राच्या घरी जाणार आहेस. त्यामुळं तू आज घरी येणार नाहीस आणि अचानक घरी जाऊन बघ. ती तुझ्या विरहात जागी आहे की गाढ झोपली आहे, यावरून तुला काही निष्कर्ष काढता येईल का? हो, हा तिला सरप्राईज करण्याचा एक मस्त मार्ग आहे. समोर एक धाबा दिसत होता. बाबा, मला भूक लागली आहे. काहीतरी खायला हवे. ठीक आहे, पुढे धाब्यावर उतरूया. त्याने गाडी धाब्याकडे वळवली. तर मित्रांनो, हा कथेचा दुसरा भाग होता.
यानंतर तिसरा भाग नक्कीच यानंतर लगेच येईल. तरी सर्वांनी हा दुसरा भाग बघायचा आहे आणि तिसऱ्या भागात काय होईल याच्या पुढील भाग तुमच्या सेवेसाठी हजर होईल. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कृपया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद.